गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरातील यमाई तलाव लगतची 3.12 हेक्टर जागा गोशाळा विस्तारासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला देण्याच्या मागणीसाठी नुकतीच मंदिरे समिती सदस्यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत मागणी केली होती। समितीच्या या प्रस्तावाविरोधात आता यमाई तलाव बचाव समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्तिकेयन यस यांना निवेदन देत शासनानं हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडलं जाईल असा इशारा यमाई तलाव बचाव समितीने दिलाय। महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत यावेळी मंदिर समितीच्या गोशाळा विस्तारासाठी गट क्रमांक 161 मधील 3.12 हेक्टर जागा देण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्यानं पंढरपूर शहरात नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। यमाई तलाव हा पंढरपूरचा ऐतिहासिक व पर्यावरण दृष्ट्या महत्त्वाचा तलाव मानला जातो। इंग्रज काळात शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी या तलावाची निर्मिती करण्यात आली होती। सध्या या परिसराचे पर्यटन स्थळ म्हणून सुशोभीकरण करण्यात आलं असून येथे वॉकिंग ट्रॅक, तुळशी वृंदावन, त्याचबरोबर पक्षी निरीक्षणासाठी वॉच टॉवर आदी सुविधा उभारण्यात आल्यात। दररोज हजारो नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पर्यटक या परिसराचा वापर करतात। यमाई तलाव परिसरात देशी विदेशी पक्ष्यांचं वास्तव्य असल्यानं हा भाग पर्यावरणीय दृष्ट्याही संवेदनशील मानला जातो आहे। गोशाळा विस्तारामुळे शेण, सांडपाणी व अन्य कचऱ्यामुळे तलावाचं जल व वायू प्रदूषण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान तलाव परिसरात ऑक्सिजन पार्क, व्यायामशाळा व अन्य सुशोभीकरणाच्या कामांसाठी शासनाकडून 1,71,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला असून निविदा प्रक्रियाही सुरू झाल्याचं सांगण्यात आलंय। यावेळी उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट, गटनेते सुजित कुमार सर्वगोड, नगरसेवक सुनील वाळुसकर, अमोल डोके, धर्मराज घोडके, सौरभ थिटे, माजी नगरसेवक गुरुदास अभ्यंकर, इब्राहिम बोहरे, शरद माने, मालोजी शेमडे, गणेश शिंदे नाईक, प्रमोद कदम आदी उपस्थित होते।